अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यासाठी आज या सर्व महिला भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की या आरोपींना त्वरित फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या भगिनींना त्वरित न्याय मिळाला पाहिजे। शीळफाटा व उरण येथील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनाविरोधात आज भिवंडी तालुक्यातील कोंडगावमध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या निर्देशानुसार माजी सरपंच ग्रामपंचायत कोंडगाव डॉक्टर रुपाली अमोल कराळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले आणि यावेळी गावातील ग्रामस्थ महिला मंडळ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला देखील यावेळी उपस्थित होत्या। उपस्थित महिलांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। तर त्याला पाहूया यावेळी डॉक्टर रुपाली अमोल कराळे नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया। महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षा सन्माननीय सौ ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। या दोन्ही घटना अतिशय अमानवीय अशा आहेत आणि निषेधार्थ आहेत आणि या आंदोलनाद्वारे निद्रिस्त झालेल्या गृह खात्याला खडबडून जागा करण्यासाठी आणि या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या पाषाणहृदयी आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यासाठी हे तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। एकीकडे सरकार मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना राबवत असताना आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आजही राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत। त्याच्यामुळे या दोन्ही घटनांचा निषेध म्हणून आणि या घटनांचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यासाठी आज संपूर्ण राज्यभर हे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। न्याय द्या, फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, नराधमांना फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, नराधमांना फाशी द्या। आज या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील कोंडगाव इथे आज जे निषेध आंदोलन आम्ही करत आहोत, या आंदोलनामध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सर्व महिला पदाधिकारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व महिला पदाधिकारी तसेच कोंड ग्रामपंचायतीच्या महिला पदाधिकारी या सर्वजण आज सहभागी झालेले आहेत। या सहभागी झाल्या आहेत कारण की आमच्या ज्या स्वर्गीय मृत भगिनी आहेत त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यासाठी आज या सर्व महिला भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या भगिनींना त्वरित न्याय मिळाला पाहिजे। काही पट्टीने महिला इथे उपोषणाला पण बसणार आहोत कारण महिलेला न्याय काही पण करून मिळालाच पाहिजे असं। कारण आता ह्या मुली कॉलेजच्या किंवा या आमच्या ज्या एकट्या महिला काही कामधंद्यानिमित्त बाहेर फिरतात, कोणी नोकरीला जातात, त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली। पण असं होऊ नये म्हणून या अक्षता मात्रेचं अतिशय बेकार काम झाले म्हणून या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांच्या ज्या घरातले सासू सासरे कोण वीर आहेत ना त्यांना पण जज झालाच पाहिजे। कारण हे असं होत नाही गेलं तर अजून लोक मोकट सुटतील आणि आमच्या महिलांना खूपच त्रास होईल याचा। म्हणून मी इथे असं बोलते आणि त्या अक्षता मातेला माझ्याकडून श्रद्धांजली। न्याय द्या, न्याय द्या, नराधमांना फाशी द्या, न्याय द्या, न्याय द्या, नराधमांना फाशी द्या, न्याय द्या,
मृत भगिनीसाठी जमल्या आहेत क्रीडा मागण्यासाठी. आज सरकारला आमचं निवेदन आहे की अशा घटना ज्या वारंवार महिलांबद्दल घडत आहेत त्यासाठी आपण एक ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक महिलेला असा न्याय मिळाला पाहिजे की पुन्हा ही घटना अशी घडता कामा नये असं माझं सरकारला निवेदन आहे. जो अन्याय झालेला आहे, आज आमच्या मुली असुरक्षित याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या मुली असुरक्षित आहेत. मग आज त्या मुलींना पुढे शिक्षण वगैरे घेताना म्हणजे त्या आज एकट्या दुकट्या बाहेर निघतात. मग काय सगळ्या आज मुलींचा किती मोठा प्रश्न आहे की आज सरकारने जागा होऊन काहीतरी मोठा निर्णय घ्यावा. आज महाराष्ट्र हा सरकारने आज नेऊन ठेवला आहे कुठे की आज महाराष्ट्रामध्ये आज इतक्या गृहकृत्य होते की आज महिलांवर खूप मोठे प्रसंग येतात. आज सरकारला एवढीच विनंती आहे की आमच्या महिला भगिनींना